हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण लाल माठाची भाजी, जी की खूप पौष्टिक असते आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आयर्न मिळतं. ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांनी तर अवश्य आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खावी. भरपूर आता बाजारामध्ये भाज्या आल्या आहेत. मी भाजी आणली होती छान बघा. अशा प्रकारे आपण ती निवडून घेतली, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान आणि खूप साधी, अगदी साधी सिंपल गावाकडची पद्धत तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे त्याची लांब लांब पानं असतात. ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली तरी पण छान लागते. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कारण त्याला माती भरपूर प्रमाणामध्ये असते. स्वच्छ धुतल्यानंतर मी चिरून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट भाजी बनवली तरी चालेल. पण कशी त्याची देठं असतात ती लांब लांब असतात आणि कोवळी देठं आहेत, म्हणून मग मी म्हटलं जर आज वेगळ्या पद्धतीने दाखवूयात. छान अशी कट करून घ्यायची आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भाजी आहे ती चिरून घेतली. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आपण येथे जास्त मसाल्यांचा किंवा जास्त तेलाचा पण वापर करणार नाही. सर्वप्रथम आपण जिरे घातले आहेत. जिरे छान असे तडतडून द्यायचे. तुम्ही जेवढी भाजीला फोडणी छान द्याल तेवढी तुमची भाजी चविष्ट होते. जे जिरे आहे ते छान फुटले पाहिजेत. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. खूप छान, कारण अशीच जर भाजी बनवली ना तर खूप थोड्या प्रमाणात होते, म्हणून मग म्हटलं थोडासा कांदा घालावा भाजीला आणि छान अशी चव येईल. कांदा भाजून झाला त्यानंतर आपण भरपूर असा लसूण चिरून घेतला, तो त्यामध्ये घालून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरीही चालेल. पण अशी साधी सिंपल खूप छान टेस्टी लागते बघा. लाल माठाची भाजी ती आपल्यासाठी खूपच हेल्दी आणि पौष्टिक अशी आहे. त्यानंतर मी भरपूर अशी हिरवी मिरची चिरून घेतली. ही मध्यम तिखट आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. कांद्याबरोबर छान परतल्या जाते बघा. नंतर टाकल्यानंतर काय होतं, सुरुवातीला मिरची टाकली की ती कांद्याबरोबर करपली जाते, म्हणून मी नंतर टाकली आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो मी त्यामध्ये घालणार आहे. त्याने तर खूपच अप्रतिम अशी चव लागते. अशा प्रकारे खरंच मैत्रिणींनो करून बघा. त्यानंतर हळद घातली आहे थोडीशी आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत टॉमॅटो हळद घालून. आणि खरंच खूप सुंदर अशी टेस्टी अशी पौष्टिक आणि सर्व गुणांनी युक्त अशी ही पालेभाजी आहे लाल माठ भाजी. तर तुम्ही अवश्य मैत्रिणींनो तुम्ही पण खा आणि घरातील मंडळींना पण खाऊ घाला. ह्यामुळे तुमची जी रक्ताची पातळी आहे ती वाढते. त्यानंतर आपण जी भाजी चिरून घेतली होती, हे बघा अशा प्रकारे मी ती त्यामध्ये घालून घेणार आहे. गॅसची फ्लेम इथे आपण मध्यम ठेवली आहे बघा, म्हणजे जो आपला कांदा आहे ते करपणार नाही. छान अशी बघा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. रंग बघू शकता आपण किती सुंदर येतोय. हिरव्या माठाच्या भाजीपेक्षा सुद्धा चवीला ही भाजी खूप अप्रतिम लागते. तुम्ही फक्त लसूण जरी घालून केली ना तरी त्याची चव खरंच खूप छान लागते बघा. लाल माठाची भाजी ही खूपच पौष्टिक आणि खूप हेल्दी आहे. त्यामुळे तुम्हाला मिळाली तर अवश्य अशा प्रकारे बनवून खा आणि बनवल्यानंतर कशी झाली आणि घरातील मंडळींनी खाल्ली की नाही ते अभिप्राय द्यायला अजिबात विसरायचं नाही. छान अशी बघा आपण परतून घेत आहोत. त्यानंतर खूप छान अशी सुंदर चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत. तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही नंतर मीठ घातलं तरी चालेल, कारण अशी दिसताना भाजी जास्त दिसते आणि जेव्हा ती शिजली जाते तेव्हा ती कमी होते. मग तुम्ही मिठाचं प्रमाण तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही नंतर मीठ घालून घेतलं तरीही चालेल. छान अशी आपण परतून घेणार आहोत. खूपच अप्रतिम अशी चवीची लाल माठाची पौष्टिक भाजी आज रेसिपी आपण बनवत आहोत.
आत्ता आपल्या भाजीच्या सिरीज चालल्या आहेत मैत्रिणींनो, कारण पालेभाजी ही आपल्यासाठी खूपच गुणधर्मयुक्त असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. मग अशा प्रकारे तुम्ही बनवून आठवड्यातून एकदा तरी ह्या भाज्या बनवत जा आणि सर्वांना तुम्ही पण खा आणि सर्वांना पण खाऊ घाला. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे छान असं भाजीला पाणी सुटेल. आपण इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. बघा भाजी किती कमी झाली आहे बघा. त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट जाडसर टाकणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल. आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत बघा. खूपच अप्रतिम चवीची आणि भरपूर फायबरयुक्त अशी, आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात आयरन मिळतं ह्या भाजीमुळे. पुन्हा आपण कूट टाकल्यानंतर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे कूट आहे तो भाजीला छान लागल्या जाईल आणि फ्लेवर छान असा उतरेल कुटाचा भाजीमध्ये, आणि भाजी खूपच चविष्ट लागेल बघा. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवा, आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली तरी पण छान लागते, पण भाकरीबरोबर खरंच खूप अप्रतिम लागते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी जी तुमच्याकडे खात असेल त्याच्याबरोबर तर खूप छान लागते. मी बाउलमध्ये सर्व करत आहे बघा. खूप छान अशी हेल्दी टेस्टची अशी बहुगुणी अशी आपली लाल माठाची भाजी, त्याला इंग्लिशमध्ये रेड अमरनाथ लीव्ज असे म्हणतात. हे बघा किती सुंदर झाली आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही हाईप नाही केलं तर तुमचं हाईपचं ऑप्शन वाया जाईल. त्याने छान आम्हाला सहकार्य होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.